कुरकुरीत चमचमीत आगळी वेगळी बटाट्याची भजी. बटाटा स्लाइस गोलवाले नाही, छोटे छोटे बारीक पीस करणार आहोत. भाजीला करतो तसे. अर्धा कप बेसन घेतलं आहे, अर्धा चमचा हळद, अर्ध्या चमच्यापेक्षा थोडी कमी. झटपट होतात ही. बटाटा कसा एक एक बुडवा आणि तळत बसा स्लाइस, तसं सगळं नाही आहे. आणि बटाटा वडा स्वादामध्ये आहे ती. तिखट 1 चमचा घेतला आहे, हिंग पाव चमचा घेतला आहे, पाव चमच्यापेक्षा थोडा जास्त. काळी मिरी क्रश करून साधारण पाव चमचा घेतला आहे, त्याने ती चमचमीत एक अशी टेस्ट येते. त्याच्यानंतर ह्याच्यात मी एक वेगळे क्रश केलेले सुके मसाले वापरणार आहे. बडीशेप 1 चमचा, जिरं 1 चमचा, धने 1 चमचा आणि ओवा अर्धा चमचा, अर्ध्या चमच्यापेक्षा कमी. ह्या मसाल्यामध्ये ना असं बटाट्या वड्याचा आणि एक मस्त स्वाद येतो ह्या भजीला आणि अप्रतिम कुरकुरीत होतात. चवीनुसार मीठ घातलं आहे. त्याच्यानंतर भरपूर सारी ह्याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची आहे. एक हिरवी मोठी जाडीवाली, म्हणजे तिखट अशी म्हणता नाही येणार, ती अशी बारीक चिरून ती घातली आहे. कढीपत्ता थोडासा घातला आहे आणि आता ह्याच्यामध्ये पाणी घालून तेल घातलं आहे 2 टेबलस्पून एवढं, आणि पाणी घालून ते चांगलं बॅटर आहे ना असं मस्त घोटून घ्यायचं आहे, आपल्याला एकजीव करायचं आहे. यात तुम्ही आलं लसूण क्रश करून किंवा पेस्ट घालू शकता. मी विसरली होती, म्हणजे अजून चमचमीत होतील. त्याच्यानंतर एवढ्या बॅटरला मी 3 बटाटे घेतलेत मीडियम साईजचे, वरची स्किन काढली आणि असे स्लाइस करून घेतले. काचऱ्या बटाट्याची भाजी बनवतो ना त्याच्यासारखे सेम. ह्याच्यापेक्षा बारीक स्लाइस पण करा, तुम्हाला आवडतील तसे. थोडे बारीकच ठेवा, कारण ते असे गोळे भजीचे असे तेलात सोडता आले पाहिजेत आणि ते छान असे एकजीव करून घ्या. एकीकडे गॅसवर कढईमध्ये तेल ठेवलं आहे मी कडकडीत करायला. ही भजी कडकडीतच तेलात सोडावी लागतात. मला थोडंसं बेसन कमी वाटलं बाइंडिंगसाठी, कारण ते असे बटाट्याच्या गोळ्याची भजी, असे गोळे एकत्र एक गोळा झाला पाहिजे, म्हणून मी 2 चमचे सुकं बेसन कोरडं त्याच्यात ॲड केलं. आणि बरोबर बघा असा छान असा एक गोळा होईल. असे बटाटे सकट ते बॅटर सगळं एकत्र तेलामध्ये कडकडीत सोडलेत आणि छानपैकी हलवून आपल्याला तळून घ्यायचे. कडकडीत तेलात सोडल्यानंतर गॅस थोडा बारीक करा. मीडियम टू हाय गॅसवरतीच छान असे हलवून हलवून लाल रंग येईपर्यंत त्याला तळायचं आहे. बटाटा आतला शिजला पाहिजे आणि तो अप्रतिम कुरकुरीत तळला जातो आणि भजी त्याच्यामुळे कुरकुरीत होतात. खरं सांगते तुम्हाला, ही भजी अप्रतिम अप्रतिम कुरकुरीत चमचमीत आणि मस्त भजी होतात. हिरव्या चटणीबरोबर, सॉसबरोबर, दाल राईसबरोबर आस्वाद घ्या बटाटा भजी.